नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, प्रेरणा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शिक्षण मंत्रालय। तर जानेवारी 2024 मध्ये शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालयाने प्रेरणा कार्यक्रम सुरू केला आहे। कधी सुरू केलेला आहे? तर जानेवारी 2024 मध्ये। आणि कोणत्या विभागाने? तर शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने प्रेरणा कार्यक्रम सुरू केलेला आहे। तर प्रेरणा कार्यक्रमाची सुरुवात ही गुजरात मधील वडनगर येथील शाळेतून करण्यात आली आहे। तर इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणांसह सक्षम करणे आणि त्यांना प्रेरणा देणे हे उद्दिष्ट आहे। तर प्रेरणा कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय आहे? तर इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणांसह सक्षम करणे आणि त्यांना प्रेरणा देणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे। तर हा कार्यक्रम IIT गांधीनगरने तयार केला आहे। दर आठवड्याला देशाच्या विविध भागातून 20 निवडक विद्यार्थ्यांची, यामध्ये 10 मुले आणि 10 मुलींची तुकडी कार्यक्रमात सहभागी होणार आहे। तर प्रत्येक आठवड्याला देशातून 20 विद्यार्थ्यांचा समावेश होणार आहे। यामध्ये 10 मुले आणि 10 मुली अशा 20 विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात येणार आहे। तर हे विद्यार्थी आहेत ते कितवीचे असणार आहेत? तर इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे हे विद्यार्थी असणार आहेत। आणि या कार्यक्रमांतर्गत त्यांच्या नेतृत्व गुणांना सक्षम करणे आणि त्यांना प्रेरणा देणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स 2024 साठी 2 प्लॅन्स घेऊन आलेलो आहोत। यामध्ये एक आहे इयरली प्लॅन जो 251 रुपयांचा असणार आहे आणि दुसरा आहे मंथली प्लॅन जो 26 रुपयांचा असणार आहे। तर यामध्ये आपण काय देणार आहोत? तर डेली करंट अफेअर्सची PDF देणार आहोत, ज्याची तुम्ही प्रिंट काढू शकतात। वीकली रिव्हिजन PDF असणार आहे, जी टेस्ट स्वरूपात असणार आहे, त्याची PDF ही तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल। आणि मंथली 1 लाइनर क्वेश्चन त्याची PDF ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर या सर्व PDF तुम्हाला स्पर्धा अभ्यास या ॲपवरती भेटणार आहेत, तर या ॲपला जरूर भेट द्या। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच ब्रिटनने नाइटहुड या पदवीने कोणाला सन्मानित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर अमृतपाल सिंग। तर जानेवारी 2024 मध्ये भारतीय वंशाचे डॉक्टर अमृतपाल सिंग यांना नाइटहुड या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे। तर डॉक्टर अमृतपाल सिंग हे ब्रिटनच्या न्यूकॅसल विद्यापीठात जनरल प्रॅक्टिसचे प्राध्यापक आहेत। तर नाइटहुड ही पदवी कोणामार्फत दिली जाते? तर ब्रिटनच्या देशामार्फत दिली जाते। तर 2024 मध्ये ही पदवी कोणाला देण्यात आलेली आहे? तर भारतीय वंशाचे डॉक्टर अमृतपाल सिंग यांना या पदवीने सन्मानित करण्यात आलेली आहे। तर ही पदवी त्यांना का देण्यात आलेली आहे? तर ब्रिटिश सरकारने डॉक्टर अमृतपाल सिंग यांना त्यांच्या वैद्यकीय सेवेतील योगदानासाठी नाइटहुड या पदवीने सन्मानित केले आहे। तर त्यांना हा पुरस्कार ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा यांच्या हस्ते देण्यात आला। तर प्रोफेसर अमृतपाल सिंग हे डरहम विद्यापीठातील मेडिसिनचे संस्थापक डीन आणि ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्षही होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बिमस्टेकचे महासचिव म्हणून पदभार स्वीकारणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे इंद्रमणी पांडे। तर जानेवारी 2024 मध्ये इंद्रमणी पांडे यांनी बिमस्टेकचे महासचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे। तर बिमस्टेकचे महासचिव बनलेले इंद्रमणी पांडे हे पहिले भारतीय व्यक्ती आहेत। तर बिमस्टेकचे महासचिव म्हणून पदभार स्वीकारणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर इंद्रमणी पांडे। तर ते भारतीय परराष्ट्र सेवेचे 1990च्या बॅचचे अधिकारी आहेत। याआधी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा कार्यालयात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे। तर बिमस्टेक काय आहे? तर बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालच्या उपसागराचा पुढाकार असे या संस्थेचे नाव आहे किंवा लॉंग फॉर्म आहे। तर याची स्थापना कधी झाली? तर 6 जून 1997 रोजी। सचिवालय आहे ढाका, बांगलादेश येथे। तर बिमस्टेकचे 7 सदस्य देश आहेत। यामध्ये आहेत बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड। तर बिमस्टेक मध्ये बंगालच्या उपसागरातील देशांचा समावेश होतो। तर बिमस्टेकचे महासचिव म्हणून पदभार स्वीकारणारे पहिले भारतीय आहेत इंद्रमणी पांडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजस्थान सरकारने इंदिरा रसोई योजनेचे नवीन नाव काय केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे श्री अन्नपूर्णा रसोई। तर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जानेवारी 2024 मध्ये इंदिरा रसोई योजनेचे नाव बदलून श्री अन्नपूर्णा रसोई योजना असे केले आहे। तर काय केलेले आहे? तर श्री अन्नपूर्णा रसोई योजना।
तर ही योजना कशा संदर्भात होती, तर अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील माजी काँग्रेस सरकारने ऑगस्ट 2020 मध्ये कोणीही उपाशी झोपू नये या उद्देशाने प्रति प्लेट 8 रुपये दराने अन्न देण्यासाठी इंदिरा रसोई योजना सुरू करण्यात आली होती। तर कधी सुरू झालेली आहे ही योजना, तर ऑगस्ट 2020 मध्ये। आणि या योजनेचा उद्देश काय होता, तर कोणीही उपाशी झोपू नये म्हणजे प्रत्येकाला जेवण मिळावे हा याचा उद्देश होता। तर या अंतर्गत देण्यात येणारे जे अन्न होते त्याचे ताट होते ते ताट 8 रुपये प्रति दराने देण्यात येत होते। तर नुकतेच 2024 मध्ये या योजनेचे नाव बदलून श्री अन्नपूर्णा रसोई असं करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती BR गवई। तर जानेवारी 2024 मध्ये न्यायमूर्ती BR गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर त्यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची जागा घेतली आहे। तर SLLC ची स्थापना ही 1987 विधी सेवा प्राधिकरण कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे। म्हणजेच विधी सेवा समितीची जी स्थापना आहे ती 1987 विधी सेवा प्राधिकरण कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे। तर ती सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातील प्रकरणांसाठी वंचित घटकांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करते। तर त्याच्या सदस्यांमध्ये अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आणि भारताच्या सरन्यायाधीशांनी नामनिर्देशित इतर पात्र सदस्यांचा समावेश होतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ISCC+ प्रमाणपत्र प्राप्त करणारी भारताची पहिली कंपनी कोण बनली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे रिलायन्स उद्योग म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज। तर जानेवारी 2024 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची जामनगर रिफायनरी ही ISCC+ प्रमाणित रासायनिक पुनर्वापरित पॉलिमर तयार करणारी भारतातील पहिली रिफायनरी बनली आहे। तर RIL ची जामनगर रिफायनरी ही गुजरात राज्यात आहे। तर ISCC+ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र आहे। तर हे प्रमाणपत्र कशा संदर्भात असते, तर ISCC+ प्रमाणपत्र ही जैव अर्थव्यवस्थेसाठी आणि अन्न, खाद्य, रसायने, प्लास्टिक, पॅकेजिंग, कापड आणि अक्षय ऊर्जा प्रक्रियेतून मिळालेल्या अक्षय फीड स्टॉकसाठी लागू आहे। तर ISCC+ प्रमाणपत्र प्राप्त करणारी भारताची पहिली कंपनी बनली आहे रिलायन्स इंडस्ट्रीज। नेक्स्ट क्वेश्चन आहे, साहित्यिक योगदानासाठी कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे, तर याचे योग्य उत्तर आहे शीर्षेंदू मुखोपाध्याय। तर प्रसिद्ध बंगाली लेखक शीर्षेंदू मुखोपाध्याय यांना 2023 चा कुवेंपू राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तर कोणाला, तर शीर्षेंदू मुखोपाध्याय ते कुठले आहेत, तर पश्चिम बंगालचे आहेत आणि त्यांना बंगाली या भाषेतील लेखनासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे। हा पुरस्कार त्यांना साहित्यिक योगदानाच्या सन्मानार्थ देण्यात येणार आहे। तर त्यांनी 90हून अधिक पुस्तके लिहिली आहेत ज्यात विविध प्रकारच्या शैलींचा समावेश आहे। यामध्ये मुलांसाठी प्रवास वर्णन आणि काल्पनिक कथांचा समावेश आहे। कोणत्याही भारतीय भाषेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लेखकांना दिवंगत कन्नड कवी कुवेंपू यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाते। तर हा पुरस्कार कोणाच्या सन्मानार्थ दिला जातो, तर कन्नड कवी कुवेंपू यांच्या सन्मानार्थ हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो। तर 2022 चा पुरस्कार हा तमिळ लेखक इमयाम यांना दिला होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच आशियाई विकास बँक म्हणजेच ADB चे कार्यकारी संचालक कोण बनले आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे विकासशील। तर जानेवारी 2024 मध्ये सरकारने वरिष्ठ IAS अधिकारी विकासशील यांची मनिला येथील आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। तर त्यांची नियुक्ती ही पुढील 3 वर्षांसाठी करण्यात आली आहे। ते छत्तीसगड केडरचे 1994 बॅचचे IAS अधिकारी आहेत। तर कोणाची नियुक्ती केलेली आहे आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून, तर विकासशील यांची, आणि त्यांचा कालावधी हा 3 वर्षांसाठी असणार आहे। तर आशियाई विकास बँकेची स्थापना ही 19 डिसेंबर 1966 रोजी करण्यात आली आणि मुख्यालय आहे फिलिपाईन्स देशातील मनिला येथे। तर याचे सदस्य आहेत 68 देश। तर आशियाई विकास बँक एक प्रादेशिक विकास बँक आहे आणि भारत हा आशियाई विकास बँकेचा सदस्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिया रेटिंग नुसार 2023-24 या चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर किती राहील, तर याचे योग्य उत्तर आहे 6.7%। तर इंडिया रेटिंग एजन्सी ही फिच रेटिंग एजन्सीची उपकंपनी आहे। तर जानेवारी 2024 मध्ये इंडिया रेटिंग्सने देशातील आर्थिक विकास दराची आकडेवारी जाहीर केली। तर या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर हा 6.7% राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर याआधी हा विकास दर 6.2% असा अंदाज होता।
तर एजन्सीच्या अहवालानुसार मजबूत अर्थव्यवस्था, सतत वाढ आणि नवीन खाजगी कॉर्पोरेट भांडवली खर्चाच्या शक्यतेमुळे देशाचा विकास दर वाढणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणत्या राज्यातील लांजिया सौरा पेंटिंगला GI टॅग मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिशा. तर जानेवारी 2024 मध्ये ओडिशाच्या 7 उत्पादनांना GI टॅग देण्यात आला आहे. या 7 उत्पादनांमध्ये लांजिया सौरा पेंटिंग, डोंगरिया कोंड शाल, खजुरी गुडा, ढेकनाल मगजी, सिमिलीपाल काई चटणी, कोरापुट काळजिरा तांदूळ आणि नयागड कांतीमुडी वांगी यांचा समावेश होतो. तर लांजिया सौरा चित्रकला ही ओडिशातील सौरा आदिवासींशी संबंधित भिंतीवरील चित्रांची एक शैली आहे. तर लांजिया सौरा पेंटिंग मध्ये निसर्ग, प्राणी आणि दैनंदिन जीवन दर्शवणारे दोलायमान भौमितिक नमुने आहेत आणि ह्या पेंटिंग्स भिंती किंवा फॅब्रिकवर बनवल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच भारताची स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली अब्रा कोणत्या युद्धनौकेवर तैनात करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे INS विक्रांत. तर नुकतीच भारताची स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली अब्रा ही INS विक्रांत या युद्धनौकेवर तैनात करण्यात आली आहे. INS विक्रांत ही भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौका आहे. तर अब्रा क्षेपणास्त्र हे मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. तर हा DRDO आणि इस्रायली एरोस्पेस इंडस्ट्रीज यांचा संयुक्त उपक्रम आहे. या क्षेपणास्त्राचे उत्पादन भारत डायनॅमिक्स लिमिटेड द्वारे केले जाते. तर हे क्षेपणास्त्र हे 70 किलोमीटर अंतरापर्यंत असणारे शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर, क्रूज क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. तर या क्षेपणास्त्राचा वेग ताशी 2448 किलोमीटर एवढा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकार कोणत्या देशात भारत पार्क सुरू करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE. तर भारत सरकार संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारत पार्क उभारण्याचा विचार करत आहे. इंडिया पार्कमध्ये भारतीय बनावटीच्या वस्तू प्रदर्शित करण्यासाठी आणि साठवण्यासाठी शोरूम आणि गोदामे असणार आहेत. तर हा एक व्यापार क्षेत्र झोन असणार आहे. तर भारत सरकार संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये भारत पार्क सुरू करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रेशीम उद्योग. तर जानेवारी 2024 मध्ये रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तर राज्यातील रेशीम शेतीला चालना मिळवून राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र 2 म्हणजेच ISDSI याला काय म्हणायचं, इंटिग्रेटेड स्कीम फॉर डेव्हलपमेंट ऑफ स्किल इंडस्ट्री ही योजना राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तर ही योजना 2021-22 ते 2025-26 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. रेशीम उद्योगाचा विकास करण्यासाठी महारेशीम अभियान राबवून तुती लागवड करणाऱ्या व टसर रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्यांना नवीन लाभार्थ्यांसाठी व्यापक प्रमाणावर मोहीम ही राबवण्यात येणार आहे. तर सिल्क समग्र 2 योजनेसाठी जिल्हा व प्रादेशिक स्तरावर समिती स्थापन करण्यात येऊन लाभार्थ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने इंधन सेल तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इस्रो. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने 1 जानेवारी 2024 रोजी इंधन सेल तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली आहे. तर इस्रोने 100 वॅट वर्ग पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युएल सेलवर आधारित पॉवर सिस्टीमची POEM-3 मध्ये यशस्वी चाचणी घेतली. तर याचा मुख्य उद्देश होता अंतराळातील आव्हानात्मक वातावरणात पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन इंधन पेशींच्या कार्याचे मूल्यांकन करणे. तर इस्रोच्या भविष्यातील मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे अवकाशात वीज आणि पाणी निर्माण करण्यास मदत होणार आहे. तर हा इंधन सेल स्पेस स्टेशनसाठी तयार करण्यात आला आहे. स्पेस स्टेशनला ऊर्जा देण्यासाठी ते वीज निर्माण करेल, यासोबतच ते पाणी देखील तयार करेल, जे इतके स्वच्छ असेल की ते अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल संजय जसजीत सिंग. तर जानेवारी 2024 मध्ये व्हाईस ॲडमिरल संजय जसजीत सिंग यांनी भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर त्यांनी व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांची जागा घेतली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.